ज्योती मेटे, अध्यक्ष शिवसंग्राम. महाराष्ट्राच्या सहकार विभागात कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून दीर्घकाळ सेवा बजावल्यानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर शिवसंग्राम पक्षाच्या अध्यक्ष म्हणून त्या जबाबदारी निभावतात. शिवसंग्रामच्या माध्यमातून त्या आता सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय झाल्यात. नमस्कार. आज एका नितांत सुंदर कार्यक्रमाला अनपेक्षितपणे उपस्थित राहण्याचा योग आलाय. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित खरं तर सगळ्याच जणी माझ्या भगिनी समान आहेत, ज्येष्ठ आहेत. त्यामुळे मी त्यांचा ताई असाच उल्लेख करणं पसंत करेन. व्यासपीठावर उपस्थित डॉली ठाकूरताई, त्याचबरोबर राजलक्ष्मी नायरताई, त्यानंतर ज्योतिताई, मला वाटतं आमच्या दोघींची नावं सारखीच आहेत. राहीजी, ज्यांनी मला खूप जवळून पाहिलंय, अनुभवलंय आणि माझी दुसरी इनिंगसुद्धा त्या मला वाटतं त्या पाहत आहेत. नेहमीच मला पुढे जाण्यासाठी प्रवृत्त करणारी आमची प्रियदर्शिनी, उपस्थित सर्वच मान्यवर. आजचा विषय इतका सुंदर आहे, म्हणजे मला त्यातला सुरुवातीचा भाग खूप आवडला, महिला नेतृत्व नॅरेटिव्ह. आणि मी माझ्या नकळत त्या 90च्या दशकात गेले. म्हणजे मी 1988ला माझं मेडिकलचं शिक्षण संपवलं आणि इंटर्नशिप करत असताना पेशंट नसला की मग काय करायचं तेवढ्या वेळामध्ये, जेव्हा कॅज्युअलिटी ड्युटी असते, उरलेल्या वेळामध्ये तसं ते रिकामं बसून कधी सवयच नव्हती. मग काय करायचं? मग एक फिरती लायब्ररी होती, तिथे फिरती लायब्ररी मी लावली आणि त्या लायब्ररीमध्ये मग सगळीच पुस्तकं यायला लागली. म्हणजे त्याच्यामध्ये एकदा माझ्या हातामध्ये भारतीय राज्यघटना आली. मी असा विचार केला की वाचू का नको, वाचू का नको. ते होतं मराठीत. गेली अनेक वर्ष, म्हणजे शालेय शिक्षण संपल्यानंतर मराठीशी संबंध राहिला नव्हता. त्यामुळे वाचू का नको असं करत करत मी ती भारतीय राज्यघटना वाचायला घेतलं, ते पुस्तक. ते वाचत वाचत मी खूप रमले त्यात. म्हणजे अभ्यास शाळेमध्ये असताना थोडाफार केला होता, ती डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स काय आहेत, फंडामेंटल राईट्स काय आहेत, इतकंच. परंतु ते त्याचं सगळं जे तो गाभा आहे, त्याचा जो मूळ आहे, ते इतकं विस्ताराने मी ते वाचलं की नंतर मग जेव्हा लायब्ररीमध्ये पुस्तकं एक्सचेंज करायची वेळ यायची ना, मग मी बाकी कथा, कादंबऱ्या, ललित लेख हे काहीच घ्यायची नाही. मी अशी कुठली पुस्तकं मिळतात का ते पाहायला लागले. एकदा माझ्या भावाचा मला फोन आला आणि त्याने विचारलं, काय करतेस? मी म्हटलं पेशंट्स नाही आहेत, मी काहीतरी असंच कुठेतरी एक पुस्तक सांगितलं, मी ते वाचते आहे. तर तो म्हणाला, एवढं तू वाचतेस, मग MPSCचा फॉर्म का नाही भरत तू? जे ते ठरवून केलेलं नव्हतं बरं का. मग MPSCचा प्रिलिमचा फॉर्म भरला. ते आईवडिलांना आणि भावाव्यतिरिक्त कुणालाही माहिती नव्हतं. पण प्रिलिम फर्स्ट अटेम्प्टमध्येच क्लिअर झाले. मग आता मेन्सच्या वेळेस मग सिरियसली अभ्यास करायचा होता, कारण मग आता ही संधी हातची दौडायची नव्हती. मग त्यावेळेला बघा, मी सांगते तुम्हाला, म्हणजे मी 90च्या दशकात गेले का म्हणते की त्यावेळेला माझ्या आईवडिलांवर प्रचंड टीका झाली की मुलीचं लग्न करायचं सोडून हे काय करत बसलाय तुम्ही, मुलीला काय करू देताय? काही जण माझ्या वडिलांना विचारायचे की मुलीच्या जीवावर जगायचंय का तुम्हाला, तुम्ही तिला MPSC करायला लावताय. आणि तिसरा एक टीकेचा सुरू असायचा की एवढं सोपं असतं का MPSC, आणि मुली तर करतच नाहीत, ते शक्यच नाही, तू 3 वर्ष जरी घातलेस तरी तू MPSC मध्ये क्लिअर होऊ शकत नाही, असं म्हणणाऱ्यांची संख्या खूप जास्त होती. आणि त्यावेळेला माझ्या मनामध्ये एक संघर्षाचं सुप्त बीज रोवलं गेलं की तुम्ही म्हणताय ना 3 वर्ष, मी फर्स्ट अटेम्प्टमध्येच क्लिअर करून दाखवेन. माझा तो एक परवलीचा शब्द होता, झिप झॅप झूम. कुणी विचारायचं की कसा चाललाय अभ्यास, मी म्हणायची झिप झॅप झूम. काय अर्थ लावायचा तो लावा. मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये मेन्स क्लिअर केली, इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचले. त्यावेळेस इंटरव्ह्यूला मला कमी मार्क्स मिळाले, तहसीलदारासाठी माझं सिलेक्शन झालं. जिद्द एवढी होती की मी ठरवलं की आमच्या वेळेस तहसीलदार क्लास 2 होते, की व्हायचं तर क्लास 1 ऑफिसरच व्हायचं आहे आपल्याला. आणि तो इंटरव्ह्यू होईपर्यंत नेक्स्ट प्री आली होती MPSCची, त्यामुळे ऑब्व्हियसली ती पण प्री देण्यात आलेली होती. तीही क्लिअर झाले.
ती मेन्स क्लिअर झाले आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये मग मला क्लास 1ची पोस्ट मिळाली. परंतु तो इंटरव्ह्यू होईपर्यंत अजून तिसरी प्री आलेली होती. मग आपलं सिलेक्शन होतंय किंवा नाही म्हणून ती तिसरी पण प्री देऊन झालेली होती. आणि तिसरी प्री दिल्यानंतर मग आमच्या डिपार्टमेंटचे अधिकारी टीका करायचे माझ्यावरती की तुला काय हौस आहे, प्रत्येक वेळेला तू काय इलिजिबल विद्यार्थ्याचा का चान्स घालवतेस, प्रत्येक वेळेला परीक्षा देतेस आणि पोस्ट सोडून देतेस. मी म्हटलं तसं नाही, मला स्वतःला सिद्ध करून दाखवायचं आहे. आता एक वेगळी पोस्ट मिळाली, पुढच्या वेळेस मी वेगळी पोस्ट मिळवू शकते. आणि इंटरव्ह्यूच्या वेळेसही मला पॅनलमध्ये तोच प्रश्न विचारला गेला की एक क्लास 1ची पोस्ट हातात असताना, तू त्या पदावर काम करत असताना तू परत का अपियर होते आहेस. आणि त्या दुसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये माझ्या नावाच्या मागे डॉक्टर बघून माझा पूर्ण इंटरव्ह्यू त्या दिशेने गेलेला. पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये मी माझं नाव मागचं ते डॉक्टर सगळं हटवून टाकलं, नुसतं नाव लिहिलं की जेणेकरून आपल्या त्या मेडिकल फील्डवरती जाणार नाही इंटरव्ह्यू. अशी सलग 3 वर्षे 3 वेगवेगळ्या पोस्ट मिळवल्या. सांगण्याचा उद्देश हा की स्त्रीचा हा उपजत गुणधर्म आहे, तिला डिवचलं की ती पेटून उठते आणि तिच्यामधलं स्फुल्लिंग चेतवलं की तिचं सर्वस्व ओतते. माझा एक नोकरशहा म्हणून सुरू झालेला प्रवास जवळपास 30 वर्ष चालला. आणि जर मेटे साहेबांचं निधन झालं नसतं तर कदाचित आणखीही तो पुढे चालू राहिला असता. साहेबांच्या दुर्दैवी निधनानंतर माझ्या सगळ्या भावभावना बाजूला ठेवून, माझ्या सगळ्या महत्वाकांक्षांना मुरड घालून मी शिवसंग्रामचं नेतृत्व करायचं ठरवलं. खरं तर ती वेळच अशी होती माझ्यासाठी, म्हणजे एक तो 360 डिग्रीचा टर्न होता आणि एका विपरीत परिस्थितीमध्ये घेतलेला तो टर्न होता. आज तुम्हाला त्या ऐकताना खूप साधं सरळ वाटेल, पण मला वाटतं आय थिंक राजलक्ष्मीजी यू स्पोक अबाउट एम्पॅथी and those who have empathy they can understand my agony. एक नोकरशहा ते एक समाजकारणी हा प्रवास इतका सोपा नाही. नोकरी करत असतानाही प्रत्येक वेळेला, म्हणजे त्या काळामध्ये मी एकटी महिला अधिकारी होते क्लास 1 पदावर काम करणारी. मला बऱ्याचदा सल्ला दिला जायचा माझं लग्न होईपर्यंत तरी की या विभागामध्ये काम करणं खूप अवघड आहे, दॅट टू ऑन फील्ड. तर तू एकतर ऑफिस जॉब घे, नाहीतर कुठेतरी साईड पोस्टला जा. मी म्हणायची नाही, एक महिला आहे म्हणून मी हे मुळीच करणार नाही. महिला देखील फील्ड जॉब करू शकते. आणि मी पहिली महिला अधिकारी होते जिने सहकार विभागातला फील्ड जॉब केला. प्रत्येक वेळेला येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला मी एक अधिकारी म्हणून सामोरं गेले, एक महिला म्हणून कधीच सामोरे गेले नाही. आणि त्यामुळे नांदेडसारख्या एका रिमोट जिल्ह्यामध्ये काम जरी मी करत असले, त्या काळामध्ये मोबाईल्स नव्हते. म्हणजे आम्हाला आमच्या हेड ऑफिसला अगर सहकार सचिवांना किंवा मंत्रालयात कुणाला बोलायचं असेल तर ट्रंक कॉल्स बुक करावे लागायचे. आणि तो ट्रंक कॉल लागण्याची वेळ आम्हाला कधी कधी 12-12 तास सुद्धा वाट बघायला लागायची. सकाळी बुक केलेला, म्हणजे ऑफिसमध्ये आल्यानंतर बुक केलेला कॉल हा ऑफिस संपेपर्यंत सुद्धा लागलेला नसायचा. ते इतकं दुर्धर कम्युनिकेशन होतं त्या काळामध्ये. तर अशा काळामध्ये देखील मी फील्डवरती काम केलं. म्हणजे सुरुवातीलाच एक टास्क म्हणून की ठीक आहे तू घेतेस ना फील्ड पोस्टिंग, मग बघू तू काय करतेस ते. मी प्रोबेशनर असतानाच एका स्पिनिंग मिलची लिक्विडेटर म्हणून मला ती असाइनमेंट मिळाली. मी कुठेच डगमगले नाही, मला गाईड करायला कोणी नव्हतं. तरी देखील ट्रंक कॉल बुक करून जर फार काही आपल्याला कॉन्टिजन्सी वाटली तर ट्रंक कॉल बुक करायचं, आपल्या डिव्हिजनल ऑफिसरला बोलायचं, नाहीतर मंत्रालयात बोलायचं. परंतु मी डगमगले नाही. आणि त्यानंतरच्या प्रत्येक टप्प्यामध्ये, म्हणजे साधारण आता नोकरी म्हटल्यानंतर दर 3 वर्षांनी बदली आमचा हा एक अलिखित प्रघात असतो. आणि ती दर 3 वर्षाची एक वेगवेगळी पोस्टिंग करत असताना प्रत्येक ठिकाणी मला चॅलेंजेस आली. परंतु मला आनंद याचा वाटतो की म्हणजे आज आम्ही केलेला संघर्ष, आमचा प्रवास आपल्या पुढे मांडतोय म्हणून हे सांगणं अभिप्रेत आहे असं मला स्वतःला वाटतंय. की इथे कुठेही स्वतःचं कौतुक किंवा स्वतःचं मोठेपण मांडत नाहीये मी व्यासपीठावरून. परंतु हे सगळं करत असताना प्रत्येक ठिकाणी आज आम्ही व्यासपीठावरनं किती जरी म्हणत असलो की देर इज नो जेंडर डिस्क्रिमिनेशन,
but I want to emphasize that there is gender discrimination. 2008-9 मध्ये नागरी पतसंस्थांची अचानक ती एक वेगळी मूवमेंट सुरू झाली. अण्णा हजारे त्या काळामध्ये उपोषणाला बसले आणि मग ती जी प्रचंड पळापळ सुरू झाली, आम्हाला अगदी असे एक दिवसामध्ये सूचना यायच्या की तुमच्या पतसंस्थांमधल्या 25% ठेवी ठेवीदारांना परत करा. 2 दिवसांत सूचना यायच्या 50% ठेवी ठेवीदारांना परत करा. आता ह्या पतसंस्थांकडे जर लिक्विडिटी क्रंच असेल तर या ठेवी आम्ही ठेवीदारांना परत करणार कशा? हे कुणी त्या काळात ऐकून घेण्याच्या मानसिकतेमध्ये नसायचं. करा म्हणजे करा, कारण ते आमच्या सहकार सचिवांनी किंवा सहकार मंत्र्यांनी ते अण्णा हजारेंना दिलेलं आश्वासन असायचं. तर त्याही काळामध्ये माझ्या मेल काउंटर पार्ट्सपेक्षाही मी आघाडीवर होते. सगळ्यात अगोदर माझ्या ठेवी परत झालेल्या असायच्या आणि त्या ठेवी परत करत असताना मी हेही बघायचे की ती पतसंस्था कोलमडणार नाही. हिअर अगेन द पॉइंट ऑफ एम्पॅथी कम्स. पुरुष अधिकारी काय बघायचे, मी त्यांना कुणालाही दूषण देत नाहीये, परंतु ते काय बघायचे की ठेवीदारांना ठेवी परत करायच्या, आम्हाला आमच्या ह्या शासकीय आदेशाचं पालन करायचंय. मी त्या शासकीय आदेशाचं पालन करण्याबरोबरच मी हे बघायची की भविष्यात ती संस्था कोलमडणार नाही, जेणेकरून पुढची 5-25 वर्ष ही या गोरगरिबांना सेवा देत राहील. आणि असं करत करत मग तो डिपार्टमेंटमध्ये माझ्या नावाचं एक वलय निर्माण व्हायला लागलं. परंतु जसं वलय निर्माण व्हायला लागलं, आणि तुम्हाला हेही म्हणजे सांगणं मला अप्रस्तुत वाटणार नाही की मी माझ्या लग्नाच्या वेळेस साहेबांना 2 गोष्टी सांगितल्या होत्या. त्यातली एक होती की लग्नानंतर मी माझं नाव बदलणार नाही. त्याची 2 कारणं होती की एक, मला माझ्या वडिलांप्रती कृतज्ञता व्यक्त करायची होती की ज्यांनी समाजाच्या एवढ्या टीकेला झेलून मला MPSC करण्याची संधी दिली, माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, त्या वडिलांचं नाव माझ्या मागे असलंच पाहिजे. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की एका आमदाराची पत्नी म्हणून ही काम करताना काहीतरी प्रिव्हिलेजेस मिळवते असं कुणीही दूषण देता कामा नये. त्यामुळे माझ्या नावाचं एक स्वतंत्र वलय निर्माण झालं. साहेब सुद्धा कधी कधी गमतीने सांगायचे, त्यांच्याकडे कुणी काम घेऊन येणार की अरे तिथे जाऊन मेटे विचारताल बरं का, तिचं नाव दुसरंच आहे. असा तो एक म्हणजे 3-3 वर्षाचा किंवा कधी कधी 4 वर्षाचा जो कालावधी मिळत गेला ना, तर प्रत्येक कालावधीमध्ये एक उल्लेखनीय काम करता आलं. परंतु प्रत्येक उल्लेखनीय काम करत असताना त्यामागे प्रचंड मोठा संघर्षही करावा लागला. एक महिला अधिकारी निर्भीडपणे काम करते आहे हे बघितल्यानंतर तिची अडवणूक विविध पातळ्यांवरती होत असते. मला येणाऱ्या अडचणी मी विचारात घेऊन मी नेहमीच माझ्या सबऑर्डिनेट महिला अधिकारी आणि महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे काम करत असताना मी त्यांना कुठेही सूट दिली नाही, त्यांच्याशी कठोरपणेच वागले. परंतु कामाव्यतिरिक्त त्यांच्याकडे नेहमीच एक माणूस म्हणून पाहिलं. त्यामुळे आज जरी मी डिपार्टमेंटमध्ये नसले तर विमेन्स डेच्या दिवशी माय चॅट बॉक्स वॉज फुल ऑफ मेसेजेस फ्रॉम माय एक्स कलिग्स. स्टील दे आर मिसिंग मी. हे केव्हा घडतं, आपण त्यांच्याशी त्यांच्या पातळीवरती जाऊन जेव्हा संवाद साधण्याचं कौशल्य आत्मसात करतो तेव्हा ते घडतं. आणि मला असं वाटतं की त्या बाबतीमध्ये मी खूप सुदैवी आहे, मी ते करू शकले. 2022 नंतर ते पूर्णच आयुष्य वेडवाकडं होऊन गेलं. 24ला मी ठरवलं की मी VRS घेईन. आणि ज्या चळवळीतून लोकनेते विनायकराव मेटे आलेले होते, त्यांची ती चळवळ मी माझ्या परीने पुढे नेण्याचा प्रयत्न करेन. यामागेही काही महत्त्वाची कारणं होती. ते एक असं की या चळवळीतल्या कार्यकर्त्यांना जोडून ठेवण्यासाठी काहीतरी इमोशनल बॉन्ड लागतो आणि तो बॉन्ड मेटे नावातूनच येतो. आज आपण कितीही घराणेशाही वगैरे बोलत असलो ना तरी देखील जेव्हा अशी विपरीत परिस्थिती येते तेव्हा केवळ आणि केवळ तिथे इमोशनल बॉन्डच कामी येतो. आणि म्हणून 24 मध्ये मी VRS घेतली आणि हे शिवसंग्रामचं शिवधनुष्य पेलायचं ठरवलं. तिथे तर अजूनच मोठ्या गमती जमती पुढे आल्या. म्हणजे
शासन आम्हाला अधिकाऱ्यांना रिटायर कशासाठी करतं 58व्या किंवा 60व्या वर्षाच्या नंतर, की त्यांना असं वाटतं की तुमची बौद्धिक आणि शारीरिक क्षमता आता लयास लागलेली आहे आणि म्हणून यू वोंट बी एबल टू परफॉर्म परफेक्टली, तुम्ही तुमचं द बेस्ट देऊ शकणार नाही असं वाटतं. परंतु नेमकं इथं उलटं झालं. ज्या आयुष्याच्या टप्प्यावर मी स्वप्न पाहिली होती की मी निवांत आयुष्य जगेन, मी काहीतरी स्वतःसाठी करेन, तिथे ह्या सगळ्या गोष्टी मला विसरायला लागल्या. परंतु आनंद एका गोष्टीचा आहे की मी जसं मघाशी म्हटलं की चळवळीतनं आलेलं नेतृत्व म्हणजे हे लोकनेते विनायकराव मेटे. राहीजी आपल्याला आठवत असेल, अजित बालिका योजना साहेबांनी सुरू केली होती. ती कशासाठी? तर महाराष्ट्रातील नीचांकी बालिका जन्मदर कुठे होता तर बीडमधील शिरूर कासार या गावामध्ये होता. इट वॉज 746. त्यावेळेस साहेबांनी ते गाव दत्तक घेतलं आणि ती जी योजना जाहीर केली त्याच्यानंतर मग 1 वर्षामध्ये तो आपल्याला बालिका जन्मदर वाढताना दिसला, म्हणजे आपल्या प्रयत्नांना यश आलं. नेमकी ही जी अशी समाजोपयोगी उपक्रम असतात किंवा बाबी असतात त्या फार कुणी हाताळताना दिसत नाही. आणि मला आनंद याचा वाटतो की साहेबांच्या मृत्यूनंतरही मी ती योजना सोडली नाही. आणि मी जेव्हा 1 वर्षामधला ह्या योजनेचा धांडोळा घ्यायचं ठरवलं, यू वोंट बिलीव्ह, म्हणजे ज्या गावामधनं आम्ही ही योजना जाहीर केली, राजेगाव आमचं मूळ गाव, एप्रिल 2025 मध्ये आम्ही ही योजना जाहीर केली. एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 पर्यंत फक्त एका बालिकेचा जन्म झाला. पण त्या बालिकेचा जन्म मी म्हणेन की त्या योजनेची पूर्ण फलश्रुती जरी नसली तरी एक समाजोपयोगी उपक्रम पुढे मला माझ्या नेतृत्वाखाली नेता आला, याचा मला जास्त आनंद आहे. आणि मी नेतृत्व कुणाला म्हणते, माझी एक नेतृत्वाची सरळ साधी सोपी व्याख्या आहे. 1 who wants to lead, who has an ability to lead. माझ्यामध्ये क्षमता आहे, माझ्यामध्ये इच्छा आहे, म्हणून मी नेता आहे असं मी समजते. मी रूढार्थाने नेता नाही, मी होऊ देखील इच्छित नाही. परंतु काही चांगल्या गोष्टी जर आपल्याला घडवायच्या असतील तर त्याच्यासाठी आपल्याला अनेक आकांक्षांचे मनोरे इमले पायदळी तुडवावे लागतात आणि तेव्हा तुम्हाला त्या काही गोष्टी घडवता येतात. बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्याचा जाहीरपणे आपल्याला उच्चारही करता येत नाही, ते शिष्टसंमत नसतं, व्यासपीठाचं औचित्य बाळगायचं असतं. परंतु प्रत्येक स्त्रीला तिच्या आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर संघर्षच करावा लागत असतो. अगदी ती कुठल्याही कुटुंबातली असली तरी, बेटा मल्लिका तू पण माझ्याशी सहमत होशील हे बोलत असताना, मी ती कुठल्याही कुटुंबातली असली, लहान असताना तिने कसा वेश परिधान करावा, तिने कुठे जावं, कुठे जाऊ नये, किती वाजता यावं, किती वाजता येऊ नये, कुठलं शिक्षण घ्यावं, हे काय असतं हो, हाही एक संघर्षाचाच भाग आहे. संघर्ष तिच्या 5वीला पुजलेला आहे, तरी पण जेव्हा संधी मिळते तेव्हा तीच सर्वोत्तम या समाजाला देऊन जाते. आणि म्हणूनच आपण म्हणतो की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी. आज आम्हाला ते ऐकायला खूप गोड वाटतं, परंतु हा संघर्ष आम्ही का करावा याचंही उत्तर तुम्ही सगळ्यांनी आम्हाला द्यायचं आहे. आणि ती लिबर्टी आज आम्ही घेतो कारण आपण हा महिला दिनानिमित्तच्या कार्यक्रमासाठी जमलोय. एरवी ती लिबर्टी तुम्ही आम्हाला दिली पण नसती. जेव्हा समसमा संयोग होतो तेव्हा काय घडतं बघा. मग आपली हरकत किंवा आपला आक्षेप हा समसमा संयोग होऊ न देण्यासाठी का असतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये म्हणजे गेल्या अनेक दशकांमध्ये, मग ते कॉर्पोरेट सेक्टर असेल, समाजकारण असेल, राजकारण असेल, महाराष्ट्रच नव्हे तर भारतातील प्रत्येक महिला तिचं सर्वोत्तम देते आहे.
एक गृहिणी देखील अशा परिस्थितीमध्ये पुढच्या काळातलं आव्हान काय असणार आहे, तर मी हे म्हणेन की आम्ही कितीही शिकत असू, उच्च शिक्षित होत असू, तरी देखील आमच्या मनामधनं अजूनही हे जेंडर डिस्क्रिमिनेशन पूर्णपणे हटलेलं नाही. आणि हे सर्वव्यापी सर्वकालिक आव्हान आम्हा महिलांसमोर असणार आहे. त्यामुळे मी हा मुद्दा तुमच्याकडे सोडते. तुम्ही आमच्या त्या आव्हानाला किती सहज सुलभ करणार आहात. आज मला इथे उपस्थित राहण्याची संधी मॅक्स वुमनने दिली. एक खरं तर नोकरशहा ते एक समाजकारणी हा प्रवास मला कुठेही माझा उलगडताच आला नव्हता. ती संधी मला आज या निमित्ताने मिळाली. त्याबद्दल आपले सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद.